महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील संत शिरोमणी गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील संत तसेच विठ्ठलाचे मोठे भक्त होते. संत गोरा कुंभार आणि त्यांची धर्मपत्नी तुळशीबाई कष्टाने कुंभार काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. एके दिवशी त्यांची पत्नी मुलाला अंगणात सोडून पाणी आणायला बाहेर गेली. संत गोरा कुंभार माती माळण्यात आणि विठ्ठलाचे भजन गाण्यात इतके मग्न होते की त्यांचं मूल रांगत रांगत येऊन नकळत पायाखाली चिरडले गेले. ते देवाच्या भक्तीत एवढे लीन होते की त्यांना आपल्या बाळाचे रडणे देखील ऐकू आले नाही. घडलेल्या प्रकाराचे प्रायश्चित्त म्हणून संत गोरा कुंभार यांनी आपले दोन्ही हात कापून टाकले. संत गोरा कुंभारांचे उदरनिर्वाहाचे हाल होऊ लागले, पण त्यांनी कधीही देवाची भक्ती सोडली नाही. तेव्हा चमत्कार झाला. स्वयं देव विठ्ठल आणि देवी रुक्मिणी त्यांच्या घरी मजूर म्हणून काम करू लागले आणि त्यांचा व्यवसाय पुन्हा भरभराटीला येऊ लागला. ही कहाणी एक निस्सीम भक्तीची आणि देवाचे भक्तावरील विलक्षण प्रेमाचे जिवंत उदाहरण आहे.